हॅलो बडगुजर लीलाज. ॲक्च्युली आजच्या टॉपिकमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, की आजचं जग हे एआय जनरेटेड जग झालेलं आहे, की आपण कुठले पण व्हिडिओज म्हणा, रील्स म्हणा, समजत नाही ते एवढं रिअलिस्टिक वाटतं लिटरली, की समजतच नाही की ते रिअल आहे की फेक आहे. म्हणजे हूबहू ह्युमन्स जे आपल्या व्यक्तिमत्वांचे प्रत्येक व्यक्तीचे असे त्यांनी एवढंच हूबहू क्वेश्चनसुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी कॅप्चर केलेलं असतं, की समजतच नाही की ही व्यक्ती रिअल आहे की फेक आहे, म्हणजे खोटी आहे किंवा एआय जनरेटेड आहे. पण असं एक्सपिरियन्स नक्कीच केलं असणार, बरोबर ना? मग जर तुमचा हो असेल, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा हो म्हणून, की आणि मी नेहमी बोलत राहते कमेंट बॉक्समध्ये हे करा, कमेंट बॉक्समध्ये ते करा. पण मला माहिती आहे कोणीही कमेंट करत नाही, त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाही. ओके. सांगायचा मुद्दा हा आहे, की असे खूप सारे इमेजेस आणि व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये ना आपल्याला खूप म्हणजे इव्हन कधी-कधी ना अशा न्यूज पण अशा सांगितल्या जातात, की ते आपल्याला लिटरली वाटतात, की हे का खऱ्या न्यूज आहे की फेक आहे. म्हणजे कळायलाच मार्ग नसतो. मग आपण अजून सर्च करतो, की बाबा अजून कुठे ह्याबद्दल बोललं गेलं आहे की नाही. जर आपल्याला 2-3 कंटिन्यूअस 3-4 व्हिडिओजमध्ये असं कंटिन्युअसली दिसायला लागलं, तर आपण स्वतःच असं अझ्युम करून घेतो, की हां, हो, हो, हे खरं आहे हां, हे खरं आहे. बट अशा गोष्टींवर जाऊ नका. इव्हन तुम्ही जर ChatGPTमध्ये जाल किंवा कुठली पण फ्री गोष्ट असते ना, त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. पेड गोष्ट थोडीफार तरी ट्रस्टेबल होऊ शकते. म्हणजे जसं कन्सल्टन्सी आपण घेतो, ती व्यक्ती त्यामध्ये एक्सपर्ट आहे. त्याच्यामुळे आपण त्याला कन्सल्टन्सीची फी देतो. त्याच्यामुळे ती त्याबद्दलचं पूर्ण नॉलेज आहे त्या व्यक्तीला. तर त्यांच्यावर ट्रस्ट करा. थोडेसे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही अननेसेसरी चुकीच्या गोष्टींवर आणि चुकीच्या मार्गाने जाल, तर तुम्हीच ह्याच्यात या, त्यात तुम्हीच पडाल. ChatGPTला सगळ्या गोष्टी अपडेटेड नसतात. तुम्हाला हे अनुभव आले असेल स्पेशली प्रोफेशनल्सचं बद्दल मी बोलते, की जर बेसिकची बेसिक गोष्ट ठीक आहे, पण अगदी बऱ्याच अशा गोष्टी असतात, की मायन्यूटची गोष्टी आहेत ना, ज्या तुम्ही वाचून, बुक्समध्ये वाचून, न्यूजपेपरमध्ये वाचूनच तुम्हाला कळणार आहे, की कारण ChatGPT भलेही आपल्याला कंटेंट ओव्हरऑल असं देतो, पण त्यात खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या असतात त्यांच्या. हे मी स्वतः ऑब्झर्व्ह केलं आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर प्लीज तुम्ही आहे ना त्याला क्रॉस क्वेश्चन करा, की हे असं का? मग त्याचं बघा ते आन्सर आहे ना, दर दर क्वेश्चनला त्यांचा आन्सर चेंज होत जाणार. जर त्याने सांगितलं हो, मग हे हो का आहे ते एक्सप्लेन कर. मग हे त्याच्यामध्ये जर त्यांनी काही अजून सांगितलं, एक्सप्लेन केलं असेल, तर हे असं का? हे असं का नाही? तर त्यांना असं कंटिन्युअसली विचारत जाणार ना, तर त्याचे आन्सर आहे ना, बघितलं तर आहे ना, चेंज होत जाणार. कारण ते भलेही खूप कॉन्फिडेंटली सांगतात, पण कॉन्फिडन्सच्या ह्याच्यावर नका जाऊ. कारण आपल्याला काय हवं आहे? फॅक्ट हवं आहे. तर ॲक्च्युली मी ह्याबद्दल काही महिन्यांपूर्वीच विचार केला होता, की ह्या एआय जनरेटेड व्हिडिओज फेक आहे, की जसं आता Microsoftने सगळ्या गोष्टींवर कब्जा केला आहे माहिती आहे. म्हणजे एक त्यांनी असं मार्केट आहे, मोनोपोली आहे त्यांची मार्केटमध्ये. सेकंडली मोबाईलच्या बाबतीत जो आहे Appleने एक त्याचं स्टेटस म्हणा, सगळं असं क्रिएट केलं आहे मोबाईलच्या दुनियेमध्ये, की त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाही. आणि Android आहे, Google आहे. तसंच आहे ना, एआयच्या दुनियेमध्ये मला एक गोष्ट थोडीशी मी नोटीस केली होती, की एआय डिटेक्ट करणारं पण काहीतरी असायला पाहिजे ॲप, की ह्याच्यावर ट्रस्ट करू शकतो. फुल्ली 100% ट्रस्ट करू शकतो, असा काहीतरी ॲप यायला पाहिजे. आणि आता आजच मी एक रील बघितली, ज्याच्यामध्ये रील नाही ॲक्च्युली मी Twitterवर बघितली मी ॲड त्याची. तर अशा गोष्टी आहे ना, आता जर तुम्हाला युनिक राहायचं आहे, तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला मोनोपोली क्रिएट करायची आहे, तर तुम्ही आता सध्या हे मार्केट खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. कारण सगळेच लोकं रील्स बघतात, सगळेच लोकं व्हिडिओज बघत राहतात. अडिक्टेड पण आहेत बरेच लोकं, तर म्हणजे 99% म्हणा किंवा 80% म्हणा लोकं अडिक्टेड आहेत. रील्स वगैरे कंटिन्युअसली बघत राहतात. तर मला असं वाटतं, की आहे ना, ह्या केसमध्ये त्यांना जागरूक करणं महत्त्वाचं आहे, की कुठले व्हिडिओज, इमेजेस किंवा टेक्स्ट जे असतात किंवा ऑडिओसुद्धा आजकाल आवाजसुद्धा कॉपी करून घेतात लिटरली. तर मग हे अशासाठी एआय डिटेक्टर असणं फार महत्त्वाचं आहे, की हे फेक आहे की रिअल आहे. जे सारे काही ॲप्स आले आहेत, मला तर आता सध्या मला एकच माहिती आहे. कारण मला आत्ताच कळलं आहे. कदाचित मी लेट पण असू शकते. जर तुम्हाला माहिती असेल तर असं जरूर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जे तुम्ही नेहमीप्रमाणे नाहीच कळवणार, दॅट्स ओके, फाईन. तर हे एक मार्केट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मोनोपोली क्रिएट करता येईल. अशा सगळ्या व्हिडिओसाठी डू सबस्क्राईब टू माय चॅनल बडगुजर लीला.